चासकमान धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे एक मोटार चालकासह पाण्यात बुडाली आहे। खेड तालुक्यातील टोकेवाडी बाजूकडून भीमा नदीवरील मोरी पुलावरून चासकडे जाणारी वॅगनर गाडी पुलावरून वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाली। ही घटना रविवारी 28 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। स्थानिक तरुणांनी गाडीपर्यंत जाऊन चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांना त्यात अपयश आलं। अखेर टोकेवाडी येथील धुंडी विनायक मित्र मंडळाच्या युवकांनी ट्रॅक्टर आणून गाडीला दोर बांधून रात्री 8 वाजता गाडी पाण्याबाहेर काढली। मोटारीतून चालकाचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला। ज्ञानेश्वर किसन कोबल, वय वर्ष 52, राहणार कान्हेवाडी बुद्रुक, तालुका खेड असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे। ज्ञानेश्वर कोबल हे मावळ तालुक्यातील संदूपरे येथील सिद्धांत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रशासनात अकाउंटंट म्हणून नोकरी करत होते। अत्यंत सुस्वभावी, निर्व्यसनी, मनमिळाऊ स्वभावाचे असणाऱ्या ज्ञानेश्वर कोबल यांच्या अनपेक्षित निधनानं गावातून हळहळ व्यक्त होतीये। कोबल यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। आता नक्की वाचले गेले असतील ते जेवण